गुड मॉर्निंग फ्रेंड्स. उद्योजकतेची मूलतत्वे किंवा फंडामेंटल्स ऑफ ऑन्ट्रप्रिनरशिप या विषयामध्ये आपण सेवा उद्योजकता अभ्यासत आहोत. या आधीच्या लेक्चरमध्ये सेवा म्हणजे काय, सेवांचं भारतीय अर्थव्यवस्थेतील किंवा एकूण अर्थव्यवस्थेतील महत्त्व बघितलेलं आहे. आता या लेक्चरमध्ये आपल्याला सेवेची वैशिष्ट्य किंवा सेवांची वैशिष्ट्ये कुठली आहेत ती बघायची आहेत. जे वेगवेगळे क्षेत्र असतात त्यामधलं एक प्राथमिक क्षेत्र शेती क्षेत्र आलं, त्यानंतर दुसरं उत्पादन क्षेत्र प्रोडक्शन, आणि तिसरं क्षेत्र असतं ते म्हणजे सेवा क्षेत्र. कुठल्याही देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये ही 3 क्षेत्र असतात, ती जास्तीत जास्त भर घालत असतात. भारताचा जर विचार केला तर आजच्या घडीला सेवा क्षेत्र हे सगळ्यात जास्त उत्पन्न मिळवून देणारं किंवा राष्ट्रीय उत्पन्न मिळवून देणारं क्षेत्र आहे. साधारणपणे 60% उत्पन्न GDPमधला 60% भाग हा सेवा क्षेत्रातून मिळतो. 30% भाग हा साधारणपणे उत्पादन क्षेत्रातून मिळतो. आणखी राहिलेल्या 14 ते 15% हे शेती क्षेत्रातून मिळतो. सेवा उद्योगांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सेवा उद्योगामध्ये जास्तीत जास्त रोजगार निर्माण होऊ शकतात. तर हे सगळं बघितल्यानंतर आपल्याला सेवा क्षेत्राची वैशिष्ट्ये कुठली आहेत हे इथे लक्षात घेणं आवश्यक असतं. सेवा क्षेत्र प्रत्यक्षात आपल्याला दिसू शकत नाही. उत्पादन जसं आपल्याला पाहता येतं किंवा उत्पादनाचा कारखाना एखादा आपण बघू शकतो, त्यामध्ये होणारी उत्पादनं आपण बघू शकतो, ती दृश्य स्वरूपाची असतात. तसंच सेवा क्षेत्रामध्ये आपल्याला दृश्यता कमी असते. तर सेवा क्षेत्रामध्ये नेमकं काय काय वैशिष्ट्य आहे सेवांची हे आपल्याला बघणं इथं आवश्यक आहे. पहिलं सेवांचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अमूर्तता किंवा अदृश्यता, इनटँजिबिलिटी असं म्हटलं जातं. म्हणजे सेवा या दृश्य स्वरूपाच्या नसतात. जसं आपण एखादं उत्पादन बघू शकतो, एखादा मोबाईल असेल, एखादी कार असेल, आपल्याला त्या डोळ्यासमोर दिसते, आपण त्याला स्पर्श करू शकतो, अनुभव घेऊ शकतो. तसं सेवांच्या बाबतीमध्ये होत नाही. सेवा ह्या अमूर्त स्वरूपाच्या असतात, अदृश्य स्वरूपाच्या असतात, त्या दिसू शकत नाहीत. आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो, त्या ठिकाणी डॉक्टरचे कन्सल्टन्सी घेत असतो. डॉक्टर कन्सल्टंट या ठिकाणी असतो. तो तुम्हाला काहीतरी औषधं लिहून देतो किंवा सांगतो आणि त्याबद्दल त्याला आपण फी देतो. आपण त्यातलं जे उत्पादन आहेत किंवा जे औषध आहेत ते आपण दुसऱ्या दुकानातून खरेदी करत असतो, परंतु तरी देखील आपण डॉक्टरांना फी देत असतो. आता डॉक्टरनी काय सांगितलं ते आपल्याला दिसू शकत नाही. म्हणजे डॉक्टरने जी सेवा दिलेली आहे ती आपल्याला प्रत्यक्षात दिसू शकत नाही. एखाद्या आर्किटेक्टकडे गेलं तर त्या ठिकाणी ज्याने ते सांगितलेलं आहे ती जी सेवा दिलेली आहे ती सेवा आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये दिसू शकत नाही. जसं उत्पादन दिसू शकतं त्या पद्धतीनं आपल्याला सेवा या बघता येत नाहीत, म्हणून त्या अमूर्त मानल्या जातात किंवा अदृश्य स्वरूपाच्या मानल्या जातात. दुसरा जो घटक आहे तो महत्त्वाचा घटक आहे इथे, नाशवंतपणा आहे, पेरिशॅबिलिटी. सेवा या नाश इथं होत असतात. म्हणजे उत्पादन जसं वर्षानुवर्षे टिकून राहतं, एखादं आपण या ठिकाणी घड्याळ घेतलं तर आपण 10 वर्ष 15 वर्ष घड्याळ आपण ठेवू शकतो, वापरू शकतो. तसं सेवांच्या बाबतीमध्ये होत नाही. सेवा या नाशवंत स्वरूपाच्या असतात. सेवा देणारी व्यक्ती आणि घेणारी व्यक्ती हे एकाच वेळी काही क्षण इथं काही वेळ एकत्र येऊ शकतात, परंतु ज्यावेळी ती व्यक्ती बाहेर पडते त्यावेळी ती सेवा नाश पावते. आपण या ठिकाणी मगाशी उदाहरण घेतलं, डॉक्टरकडे गेलो आपण, त्या ठिकाणी डॉक्टरची कन्सल्टन्सी घेतली, थांबलो आणि नंतर परत आलो, तर त्या ठिकाणी ही सेवा संपत असते. म्हणजे सेवा आपल्याला वर्षानुवर्ष सांभाळता येत नाही, साठवता येत नाही, त्या ठिकाणी त्याचा नाश होत असतो. आणखीन एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अविभाज्यता किंवा इनसेपरेबिलिटी. आता या ठिकाणी चुकून क पडलेला ह्या स्लाईडमध्ये, त्या ठिकाणी अविभाज्यता असं समजून घ्या. अविभाज्यता म्हणजे सेवा देणारी व्यक्ती आणि सेवा हे एकमेकापासून वेगळी करता येत नाही. सेवा देणारी व्यक्ती आणि सेवा ही एकच भाग असतो, त्या वेगवेगळ्या करता येत नाहीत. सेवा बऱ्याच वेळा त्या सेवा देणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असतात. आपण या ठिकाणी ज्यावेळी सेवांचा विचार करतो त्यावेळी ती देणारी व्यक्ती कोण आहे, कशी आहे, याच्यावर या ठिकाणी त्या सेवेचं मूल्यमापन होत असतं. म्हणजे सेवा जरी सारख्या प्रकारची असली तरी देखील देणारी व्यक्ती कोण आहे ह्याच्यावर त्याचे मूल्यमापन या ठिकाणी केलं जातं.
देणारी व्यक्ती आणि त्याची सेवा ही अविभाज्य असते. ती या ठिकाणी त्यांच्यापासून हिरावून घेता येत नाही. एखाद्या ब्युटी पार्लरमध्ये आपण गेलो तर त्या ठिकाणी ब्युटी पार्लरनं जी सेवा दिलेली आहे ती त्याही व्यक्तीच इथं देऊ शकते. त्या ठिकाणी दुसरी व्यक्ती देऊ शकत नाही. म्हणून बऱ्याच वेळा आपल्याला या ठिकाणी या सेवा या अविभाज्य स्वरूपाच्या का मानल्या जातात, तर त्या ठिकाणी अनेक सेवा देणारे किंवा सेवा पुरवणारे अनेक व्यक्ती असल्या तरी देखील सेवा कोण देतं, कशी देतं हे त्याच्यावर अवलंबून असतं आणि त्याच्यापासून ती वेगळी काढता येत नाही. आता याच्यामध्ये काय फरक आहे बघा. एखादं उत्पादन असेल तर ते आपण एका दुकानातून घेऊ शकतो किंवा दुसऱ्या दुकानातून घेऊ शकतो. याच्या आपण फ्लिपकार्टवरून किंवा ई-कॉमर्समधून मागवू शकतो. अनेक आपल्याला ऑप्शन असतात उत्पादन खरेदी करण्याचे. तसं सेवाच्या बाबतीमध्ये होत नाही. सेवा जर घ्यायची असेल तर त्या व्यक्तीकडूनच घ्यावी लागते, तिथूनच घ्यायला लागते ती, आणि ती अविभाज्य स्वरूपाची असते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे सेवांमध्ये विविधता असते. हेक्ट्रोजिनिटी ज्याला म्हटलं जातं आहे, विविधता असते. म्हणजे एकाच प्रकारची सेवा असली तरी त्या वेगवेगळ्या व्यक्तीमार्फत वेगवेगळ्या प्रकारे ती सेवा दिली जाऊ शकते. जसं उत्पादनाच्या बाबतीमध्ये सारखेपणा असतो तसं सेवांच्या बाबतीमध्ये असत नाही. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची सेवा वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळ्या सेवा इथं देऊ शकतात. म्हणून बऱ्याच वेळा सेवांचा शोध घेत असताना किंवा सेवा देणाऱ्या व्यक्तींचा शोध घेत असताना आपण लगेच कंपेअर करतो, ही व्यक्ती चांगली आहे की ती व्यक्ती चांगली आहे. तर त्या ठिकाणी अशा प्रकारे विविधता इथं असू शकते. म्हणजे समजा आपल्याला काहीतरी आजारी पडलो तर त्या ठिकाणी ऑप्शन वेगवेगळे असतात. कुठं जायचं, कुठल्या हॉस्पिटलमध्ये जायचं, त्या ठिकाणी कुठल्या डॉक्टरांकडे जायचं. जरी डॉक्टरांची डिग्री सारखी असली तरी देखील ती सेवा देण्याची पद्धत त्यांची वेगवेगळी असू शकते. विविध प्रकारची सेवा असू शकते. त्या ठिकाणी वेगवेगळ्या पॅथी असू शकतात. त्यापैकी एक आपल्याला निवडावी लागते. त्यामुळे सेवा या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात किंवा विविध स्वरूपाच्या असतात. एकसारख्या सेवा कधीही असत नाहीत. बँकिंग असू दे, इन्शुरन्स असू दे. इन्शुरन्स समजा आपण चा विचार केला, LICचा फक्त विचार केला तर अनेक प्रकारच्या पॉलिसी असतात. सगळ्या पॉलिसीज आहेत, परंतु या ठिकाणी त्याच्यामध्ये अनेक प्रकार असतात किंवा विविध प्रकार असतात. त्यामुळं सेवांचं आणखी एक हे महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे विविधता असते. अनेक प्रकारच्या सेवा एकाच वेळी उपलब्ध होऊ शकतात. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे मालकी हस्तांतरण किंवा नो ओनरशिप ट्रान्सफर. मालकीचं हस्तांतरण करता येत नाही. उत्पादन जसं एका घटकाकडून दुसऱ्या घटकाकडे जाऊ शकतं. म्हणजे उत्पादकाकडून होलसेलरकडे, होलसेलरकडून रिटेलरकडे, रिटेलरकडून कंझ्युमरकडे हे उत्पादन हस्तांतरित होऊ शकतं. ते ज्या व्यक्तीकडे असेल त्या व्यक्तीचं ती त्याच्यावर मालकी असू शकते. तसं सेवांच्या बाबतीमध्ये होत नाही. त्या ठिकाणी मालकीचं हस्तांतरण करता येत नाही. सेवा देणारी व्यक्ती ही स्वतः सेवा देत असते. त्यामुळे त्या सेवा या ठिकाणी अदृश्य स्वरूपामध्ये असल्यामुळे ते दुसऱ्याला देता येत नाही. देणारी व्यक्ती या ठिकाणी एकाच वेळी ही सेवा देत असते. आणखीन एक घटक आहे तो म्हणजे एकसमयता किंवा सायमल्टॅनिटी. सेवा ही एकाच वेळी देणारी व्यक्ती आणि घेणारी व्यक्ती एकाच वेळी अनुभवू शकते. म्हणजे सेवा देत असताना या ठिकाणी काळ किंवा समय हा घटक महत्त्वाचा असतो. एकाच वेळी ह्या गोष्टी घडाव्या लागतात. म्हणजे आज या ठिकाणी उत्पादन केलं आणि ते नंतर वापरलं असं उत्पादनाच्या बाबतीमध्ये जसं होतं तसं सेवांच्या बाबतीमध्ये होऊ शकत नाही. सेवांचं ज्यावेळी उत्पादन होतं त्याचवेळी त्यांचा उपभोग देखील होत असतो. आपण ज्यावेळी डॉक्टरकडे जातो आणि कन्सल्टिंग करतो त्यावेळी तुम्ही तिथं हजर असता, डॉक्टर हजर असतो आणि ती सेवा तुम्हाला प्राप्त होते. असं होत नाही की डॉक्टरनं आज सांगितलं आणि त्यानंतर आठवड्याने तुम्ही उपचार घेतले, असं इथं होऊ शकत नाही. त्यामुळं सेवा देणारी व्यक्ती आणि घेणारी व्यक्ती ही एकाच वेळी असावी लागते. सायमल्टेनियसली दोन्ही थांबावे लागतात. त्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो सेवेच्या दर्जाचे मूल्यमापन. नो क्वालिटी मेजरमेंट. मूल्यमापन इथं करता येत नाही. सेवा ही व्यक्तीवर अवलंबून असते आणि व्यक्तीवर फक्त व्यक्ती देणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून नसते तर त्या ठिकाणी घेणाऱ्या व्यक्तीवर पण अवलंबून असते. सेवांचा जो स्वीकार करतो किंवा सेवांचा जो वापर करणार आहे ती व्यक्ती कशी आहे त्याच्यावर देखील मूल्यमापन इथं अवलंबून असतं. एखादा डॉक्टर असेल आणि एखादा त्याचा क्लायंट असेल तर त्या ठिकाणी तो
एका डॉक्टरकडे जातो, परंतु दुसऱ्या व्यक्तीला तो डॉक्टर आवडेल किंवा त्यांची सेवा आवडेल असं नसतं. त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीचे जसे गुण असतात त्याचप्रमाणे सेवांच्या बाबतीमध्ये देखील मूल्यमापन इथं केलं जातं. म्हणजे सेवांच्या दर्जाचं मूल्यमापन हे सहजासहजी करणं शक्य नसतं, कारण ते त्या ग्राहकानुसार बदलणारं मूल्यमापन असतं. म्हणजे एकच व्यक्ती सगळ्यांना आवडेल किंवा एकाच प्रकारची व्यक्ती सगळ्यांना आवडेल असं नसतं. जसं आपण उत्पादनाच्या बाबतीमध्ये होतं की एखादी कार आपण वापरतो आहे, मिडल सेगमेंटमधली कार आहे, ती मिडल सेगमेंटमधल्या सगळ्या लोकांना एकसारखी तर आवडू शकते. परंतु सेवांच्या बाबतीमध्ये देणारी व्यक्ती वेगळी असल्यामुळं ती सेवा काही जणांना आवडू शकेल, काही जणांना आवडू शकणार नाही. त्यामुळं सेवा चांगली आहे किंवा वाईट आहे, किंवा सेवा देणारी व्यक्ती चांगली किंवा वाईट याचं मूल्यमापन त्या व्यक्तीनुरूप होत असतं, त्या व्यक्तीनुसार होत असतं किंवा घेणाऱ्या व्यक्तीनुसार होत असतं. त्यामुळं कुठल्याही त्याचा दर्जा इथं त्याचं मूल्यमापन करता येत नाही. त्याला क्वालिटी मेजरमेंट ज्याला म्हटलं जातं आहे ते क्वालिटी मेजर आपण इथं करू शकत नाही. आणि सगळ्यात शेवटचा घटक आहे तो म्हणजे बदलती मागणी. सेवेची मागणी ही बदलत असते, सातत्यानं ह्या मागणी बदलत असते. कुठल्या वेळी कुठली सेवा लागेल किंवा कुठल्या वेळी कुठल्या सेवेला या ठिकाणी प्राधान्य मिळेल हे सांगता येत नाही. सध्याचं युग आहे, कोरोनाचं युग आलेलं आहे, डॉक्टर्सचा डिमांड वाढलेला आहे. पावसाळा आला त्या ठिकाणी रोगराई वाढते, डॉक्टरांचा डिमांड वाढतो. त्या ठिकाणी इतर उन्हाळा असेल किंवा साधारणपणे दिवाळीनंतरच्या काळामध्ये वेगळा हंगाम सुरू होतो, त्यावेळी कन्स्ट्रक्शन बिझनेस इथं वाढू शकतो. मेची सुट्टी लागली किंवा युरोपमध्ये समजा मे जून जुलै हे 3 महिने आहेत, त्या ठिकाणी हॉटेल या सेवांचं मागणी इथं वाढते. इतर वेळी त्यांचा स्लॅक सीझन असतो. जसं उत्पादनाच्या बाबतीमध्ये होत नाही, उत्पादन हे 24/7 ज्याला म्हणता येईल किंवा वर्षभर ही उत्पादनं आवश्यक असतात, खपू शकतात, तसं सेवांचं नसतं. सेवा ह्या त्यांची मागणी जी आहे ती काही वेळा बदलत असते, त्याप्रमाणे आपल्याला इथं बदलावं लागतं. हॉटेल बिझनेस असू दे, कन्स्ट्रक्शन असू दे, या ठिकाणी टुरिझम असू दे, ह्या सेवा ह्या विशिष्ट काळामध्ये चालत असतात. विशिष्ट काळामध्ये त्यांना मागणी निर्माण होते, इतर वेळी त्यांची मागणी इथं कमी असते. थोडक्यात बदलती मागणी हे देखील सेवांचं वैशिष्ट्य आहे. तर ही सेवांची वैशिष्ट्ये बघितली आहे. आता सेवांचं जे अर्थव्यवस्थेमध्ये असणारं स्थान आहे ते आपण इथं नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.